नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण परफेक्ट फिटिंग कसं करायचं हे पाहणार आहे। तर हा 30 साईजचा ब्लाउज आहे आणि याचं कटिंग मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे। ब्लाउज फिटिंग करण्याच्या आधी पहा, या इथे फ्रंट पार्ट आणि बॅक पार्ट या पद्धतीने जोडायचे। तर फिटिंग करायच्या आधी कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या हे आज आपण पाहूया। तर या इथे सर्वात पहिल्यांदा फिटिंग करताना जो बॅक पार्ट आहे त्याचा सेंटर करायचा आहे। या पद्धतीने सेंटर केल्यानंतर जो हुकपट्टीचा भाग असतो तो आपल्याला जो आहे तो सेंटरला ठेवायचा असतो। तर त्याच्या आधी आपल्याला साईडचे जे पार्ट आहेत जे चेक करायचे आहेत वर खाली आहेत का। जर वर खाली असतील तर तिथे कट करून घ्या। आता या इथे पहा, ही लूकपट्टी आहे। लूकपट्टी जी असते ती एक्स्ट्रा असते, ती सोडून आपल्याला या इथे पार्ट मोजायचे असतात। तर या इथे मी दोन्ही पार्ट मोजून घेतले। पहा, या इथे वर खाली आहेत का हे पाहिलं। तर आता या इथे लूकपट्टी सोडून जे काही एक्स्ट्रा आहे ते या इथे मी अशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं। तर एवढाच कपडा या इथे आपला शिल्लक आहे, जास्त कपडा शिल्लक नाही। लूकपट्टी सोडायची आहे। पहा, जिथे आपण बॅक पार्टला सेंटरला रेष मारलेली आहे त्यावरती लूकपट्टी सोडून अशा पद्धतीने हा पार्ट ठेवायचा आणि इथे मार्किंग करून घ्यायचं। आता ही हुकपट्टी आहे, तर हुकपट्टी बरोबर मार्किंगवरती ठेवायची, ती काय एक्स्ट्रा नसते। त्यामुळे मार्किंगवरती ठेवून जे काही एक्स्ट्रा असेल फ्रंट पार्टचं ते आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे। मार्किंग करून झाल्यानंतर पहा, या इथे अशा पद्धतीने हे एवढा जो कपडा आहे तो आपला एक्स्ट्रा येणार आहे। तर या इथे ही मी दोन मुख्य कारणे सांगितली, म्हणजे फिटिंग करायच्या आधी काय करायचं। आता तिसरं म्हणजे बाही या पद्धतीने आपल्याला चेक करायची आहे। तर इथे जे काही वर खाली असेल ते कट करून काढायचं। आता माझं इथे पहा केवढं एक्स्ट्रा होतं ते मी कट करून काढलं, 1/5 इंच एवढंच होतं। आता दुसऱ्या साईडलाही मी या पद्धतीने बाही चेक करून घेत आहे। पहा, इथेही एक्स्ट्रा आहे, तेही मी असं कट करून काढलं। तुम्हीही या पद्धतीने करायचं आहे फिटिंग करण्याच्या आधी। यामुळे काय होतं, पार्ट आपले वर खाली होत नाही आणि बाहीचा जोड सुद्धा वर खाली होत नाही। तर आता आपण बाही जोडून घेऊया। तर बाही जोडायच्या आधी आपल्याला या पद्धतीने बाही चेक करायची आहे आणि या इथे मी फ्रंट पार्टची बाहीचा जो भाग आहे तिथे अशी फुली मारून घेतली, जेणेकरून आपल्याला समजावं। आता मी बाही चेक केली। आता दुसरी बाही ही सुद्धा मी चेक करून पाहते। बघा, या पद्धतीने बाही चेक करायची, जेणेकरून आपली बाही कमी जास्त आहे का हे लक्षात येतं। तर बाही बरोबर आहे, तर मी आता लगेच बाही जोडून घेणार आहे। तर या इथे पहा, बाही आणि जो आपण बॅक पार्ट किंवा फ्रंट पार्टचा जो मुंडा आहे तो जोडत असतो त्यावेळेस आपल्याला कोणताही पार्ट ओढायचा नाही। या इथे पहा, आता मी कोणताही पार्ट ओढला किंवा ताणलेला नाही। जर तुम्ही या इथे दोन्हीपैकी कोणताही एक पार्ट ओढलात तर मुंड्याचा आकार जो आहे तो बदलणार आहे आणि मुंड्यामध्ये परत घोळ येणार आहे। त्यामुळे सांगते, पेपर कटिंगमध्ये किंवा ब्लाऊजमध्ये तुम्ही कितीही व्यवस्थित म्हणजे मुंड्याचा जो आकार आहे तो दिला, तरी तुम्ही ब्लाऊज शिवताना मुंडा जर ओढलात ताणलात तर या इथे ब्लाऊजमध्ये आर्महोलमध्ये प्रॉब्लेम येणार आहे। त्यासाठी कोणताही पार्ट आपल्याला ओढायचा नाही। तर स्टिच करायच्या आधी आपल्याला हे पार्ट चेक करून जोडायचं, म्हणजे आपल्याला कोणताही पार्ट ओढायची गरजच पडणार नाही। आता या इथे मी बाहीला डबल शिलाई देऊन घेते। तर या इथे दोन्ही बाह्या आपल्या जोडून झालेल्या आहेत। आता फिटिंग कसं करायचं। लूकपट्टी पहा, अशा पद्धतीने मी एक्स्ट्रा सोडली आणि या इथे हे जे पार्ट आहेत ते या पद्धतीने ठेवले। आता इथेही एक शिलाई द्यायच्या आधी आपल्याला पार्ट चेक करून घ्यायचे आहेत की वर खाली आहेत का। आता या इथे हे जे स्टोन होते ते मी काढून घेते। पहा, कारण आपली या इथे सुई स्टोनवरती गेली तर तुटते। तर आता बरोबर मी या इथे पहा या पद्धतीने शिलाई देऊन येत आहे आणि जो एक्स्ट्राचा भाग आहे तो पहा आपल्याला सोडून द्यायचा आहे आणि या इथे एक शिलाई देऊन घ्यायची आहे। आता जो एक्स्ट्रा असेल तो भाग कट करून काढायचा। तुमचा कधी कधी काय होईल, या इथे जादा एक्स्ट्रा भाग निघेल पण इथे आपला थोडासाच निघाला, तर तेवढाही मी तुम्हाला या इथे कट करून दाखवला। आता दुसरी बाजू पहा, या इथे हुकपट्टी आहे, म्हणजे आतमध्ये फोल्ड केलेली पट्टी आहे, ती बरोबर सेंटरवरती ठेवली आणि या पद्धतीने आपण हे असं चेक करायचं, कुठे कमी जास्त आहे का हे पाहायचं। आता या इथे मी एक कडेकडेने शिलाई देऊन घेते। या पद्धतीने फिटिंग करा, एकदम परफेक्ट असं फिटिंग येतं, कुठेही कमी जास्त होत नाही। जर तुमचा स्टोनचा ब्लाऊज असेल किंवा वर्कचा ब्लाऊज असेल त्यामध्ये कुठे कुठे खडे असतील तर या पद्धतीने काढूनच मग तुम्ही या इथे शिलाई देऊन घ्यायची आहे। पहा,
आणि हे साईडचं जे आहे ते कट करायला विसरायचं नाही आहे पहा. आता आपण ब्लाऊज उलटा करून घेऊया आणि आतमध्ये शिलाई द्यायची आहे. तर इथे हे जे जोड आहेत ते पहा समोरासमोर आले. या पद्धतीने तुम्ही जर फिटिंग केलं तर जोड आहेत ते बरोबर येणार आणि फिटिंग ही तुमचं सरळ रेषेतच येणार आहे. ही साईज 30 आहे, एकदम लहान साईज आहे, तरी पण फिटिंग तुम्ही पहा या इथे एकदम परफेक्टच येणार आहे. आता या इथे 5 इंचावरती मी एक शिलाई देऊन घेतली, दुसऱ्या बाजूला सुद्धा मी याच पद्धतीने शिलाई देऊन घेतली पहा आणि हे दोन्ही भाग या पद्धतीने तयार करून घेतले. आता ही जी लूकपट्टी आहे ती सोडून आपल्याला छातीचं मार्किंग करायचं आहे. तर या इथे मी 7.5 वरती मार्किंग केलं पहा. छातीचा चौथा भाग टाकायचा आहे, जास्त ओढायचं नाही. दंड घेरा आहे 4, तर 4 इंचावरती मी मार्किंग केलं आणि इथे हे पॉईंट जोडून घेतले. आता दुसऱ्या बाजूलाही आता ही हुकपट्टी आहे, हुकपट्टी आपल्याला पकडायची असते, सोडायची नाही. तर आता या इथे 7.5 इंच मी या पद्धतीने मार्किंग केलं. दंड घेराचंही आपण 4 इंचावरती मार्किंग करून घेऊया. आता कमरेचं मार्किंग करायचं आहे. तर कमरेला पहा आपल्याला गोल मोजून घ्यायचं आहे. जी लूकपट्टी आहे ती सोडून तिथून पुढे आपल्याला मोजून घ्यायची आहे कंबर. तर इथे 29 इंच आलेलं आहे आणि 26 इंच आपली कंबर आहे. तर 3 इंच या इथे राहिलेलं आहे. तर पाऊण इंचावरती आपण या इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. आणि इथे ही सरळ लाईन आपली आली. तर या इथे पहा फिटिंग एकदम सरळ रेषेत आलं आणि फिटिंग कसं करायचं हे मी एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला सांगितलं. म्हणजे तुम्हाला आता कोणतीही साईज असो तुम्ही या पद्धतीने, भले कितीही मोठी साईज असो किंवा छोटी साईज असो, फिटिंग करताना तुम्ही या पद्धतीने जे आहेत ते पॉईंट ते बरोबर लक्षात घेऊन तुम्ही फिटिंग करा. आता या लाईनवरती आपण शिलाई देऊन घेऊया. आणि जे आपण फिटिंग केलेलं आहे तिथे लॉक करायला विसरायचं नाही, नाहीतर पहा या इथे शिलाई लगेच निघेल. यासाठी कुठलीही टीप असू दे तुम्ही या इथे लॉक करायचं आहे. आता इथलेही मी स्टोन आधी काढून घेते म्हणजे आपल्याला काही प्रॉब्लेम यायला नको. आणि दुसऱ्या बाजूला ही आपण फिटिंगची शिलाई देऊन घेऊया. तर एकदम छोट्या साईजचं मी तुम्हाला या इथे फिटिंग करून दाखवलेलं आहे. आणि याच्या आतमध्ये 3 ते 4 शिलाई तुम्ही एक्स्ट्रा द्या, जेणेकरून जर ब्लाऊज परत टाईट झालं तरी शिलाई खोलून आपल्याला ते ब्लाऊज मोठं करता येतं. तर या इथे मी अगदी पॉईंट टू पॉईंट सर्व माहिती तुम्हाला अगदी सावकाश अशी सांगितलेली आहे, जेणेकरून नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीसुद्धा आपल्या सहज फिटिंग करतील आणि त्यांना फिटिंगमध्ये काहीही प्रॉब्लेम येणार नाही. आणि याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलासुद्धा शिलाई देऊन घेणार आहे आणि तुम्हाला आता ब्लाऊजचा मी फायनल लुक जो आहे तो दाखवणार आहे. तर या इथे पहा हा आहे आपला ब्लाऊजचा फायनल लुक. तर एकदम छान असं आपलं ब्लाऊज तयार झालेलं आहे. तर या इथे तुम्ही ब्लाऊज पाहू शकता, एकदम छान असं तयार झालं. कटोरी पाइपिंग हे एकदम छान असं तयार झालेलं आहे. कितीही छोटी साईज असू दे तुम्ही या पद्धतीने फिटिंग करा, तुम्हाला फिटिंगमध्ये काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आणि तुमच्या काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारा. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारील बेल आयकन दाबा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. धन्यवाद.